पोलिसांनी प्रयत्न करून राज्यामध्ये ॲक्सिडेंट्समध्ये कमतरता आणलेली आहे, पण त्याच्यावर अजून चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे। त्या दृष्टीने काही प्रयोग झालेले आहेत। डीजींनी नागपूरच्या एका प्रयोगाचा उल्लेख केला, ज्यामध्ये 30% ॲक्सिडेंट कमी झाले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ॲक्सिडेंट्स कमी झाले आहेत। तशा प्रकारचं मॉडेल हे तयार करून महाराष्ट्रामध्ये ॲक्सिडेंट्स कसे कमी करता येतील, रस्ते अपघात कसे कमी करता येतील, या संदर्भातली चर्चा झाली। राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे असतील आणि सायबर स्पेस यामध्ये होणारे गुन्हे असतील, या संदर्भातली चर्चा याच्यामध्ये झाली। विशेषतः ड्रग्सच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये ड्रग्स फ्री कॅम्पस ही जी काही एक संकल्पना आहे ती अधिक दृढतेनं कशी करायची या संदर्भात आज विचार झाला आणि त्या संदर्भात एक पुन्हा वेगळं सादरीकरण आणि त्याची एक स्ट्रॅटेजी, ड्रग्सच्या विरुद्ध एक खूप मोठी लढाई ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा निर्णय हा देखील आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे। फॉरेन्सिकची आपली जी पेंडन्सी आहे ती आता बऱ्यापैकी आपण कमी केली आहे, पण ती रिअल टाइम बेसिसवर कशी आणता येईल या संदर्भातली आपण चर्चा केलेली आहे। वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भात जे प्रमुख गुन्हे आहेत त्यात कुठल्या जिल्ह्यांचं काम चांगलं आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये अजून काम करण्याची आवश्यकता आहे, याचं ग्रेडेशन करण्यात आलेलं आहे। आणि पुढच्या 6 महिन्यात आजचं जे स्टेट ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा वर प्रत्येक जिल्ह्यांनी जायचं अशा पद्धतीनं एक टार्गेट ठरवण्यात आलेलं आहे। जे चांगलं काम करतील त्यांना डीजी दर महिन्याला पुरस्कृत करतील आणि ज्यांचं काम ॲव्हरेजच्या खाली जाईल त्यांना इंडिकेट करतील की तुम्हाला सुधारण्याची आवश्यकता आहे। अशा प्रकारची ही चर्चा या ठिकाणी झाली आहे। एकूणच पोलीस वेलफेअर असेल किंवा सगळ्या पोलिसांसमोरचे चॅलेंजेस असतील, मग वेगवेगळ्या प्रकारचे जातीय तणाव असतील, धार्मिक तणाव असतील, आंदोलनं असतील, या सगळ्या गोष्टींची एक मोठी चर्चा होऊन त्या संदर्भात पुढची स्ट्रॅटेजी आणि वे फॉरवर्ड अशा सगळ्या गोष्टींवर आज ही कॉन्फरन्स या ठिकाणी झालेली आहे। आणि मला असं वाटतं की याचा एक चांगला परिणाम होईल आणि खालपर्यंत या सगळ्या गोष्टी या कॉन्फरन्समुळे जातील।